Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 1 geometrical construction. ह्या चॅप्टरचे आपण प्रॅक्टिस सेट 4 सॉल्व केलेले आहे. ज्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस सेट 4 मध्ये कन्स्ट्रक्शन ड्रॉ केले होते, ट्रायंगल्स ड्रॉ केले होते, त्याचप्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस सेट 5 मध्ये पण ड्रॉ करायचे आहे. फक्त आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट जो आहे तो एक्स्ट्रा यूज करायचा आहे, तो म्हणजे कंपास. आता आपण आधीपासून बघा स्केल, प्रोटेक्टर आणि कंपास यूज करत आलेलो आहे. मग तेच यूज करून आपल्याला फक्त 3 इन्स्ट्रुमेंट यूज करून हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. बघा एक्झाम्पल 1 मध्ये सांगितलेलं आहे इन ट्रायंगल MAN मेजर अँगल MAN 90 डिग्री. आता MAN म्हणजे हा जो A असतो हा 90 डिग्री आहे. मग लेंथ AN इक्वल टू 8 सेंटीमीटर अँड लेंथ MN इक्वल टू 10 सेंटीमीटर. मग या ठिकाणी आपण आधी एक रफ डायग्राम काढून घ्यायची. जसं आपण आधीपासून रफ डायग्राम काढत आलेलो आहे तसंच आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये पण रफ डायग्राम काढून फेअर डायग्राम ड्रॉ करायची आहे. आपण रफ डायग्राम यासाठी काढायची की जेव्हा आपण फेअर डायग्राम म्हणजे कन्स्ट्रक्शन करणार आहे ती आपल्याला इझी जातील. मग या ठिकाणी बघायचं आहे की AN हा बेस येतो म्हणजे AN आपल्याला घ्यायचा 8 सेंटीमीटर. आता AN म्हटलं तर हा 90 डिग्री आहे म्हणून या ठिकाणी आपण काय करणार असा 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. मग हा आहे 90 डिग्री. जो आपल्याला A आहे हा A 90 डिग्री घ्यायचं सांगितलेलं आहे आणि जी MN असणार आहे म्हणजे या ठिकाणी जी M येणार ही MN ही जी लाईन आहे या इथून इथपर्यंत ही येणार आहे 10 सेंटीमीटर. आता आपण फेअर डायग्राम काढताना आधी बेस काढून घ्यायचा. बेस घ्यायचा आहे आपल्याला AN 8 सेंटीमीटर AN आणि तुमचा प्रोटेक्टर घ्यायचा आहे आणि प्रोटेक्टर बरोबर इथे मध्ये ठेवायचा म्हणजे प्रोटेक्टरचा जो मिडल पॉइंट आहे बरोबर या पॉइंटला आला पाहिजे आणि जी लाईन आहे लाईन या बरोबर या लाईनवरती यायला पाहिजे आणि असा एक 90 डिग्रीचा अँगल तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे हा जो N आहे म्हणजे आपल्याला N पॉइंट कुठे मिळणार, इथे मिळणार, इथे मिळणार का कुठे मिळणार, आपण लाईन कुठून ड्रॉ करणार तर आपल्याला आपल्या कंपासचा यूज करायचा आहे आणि कंपासमध्ये 10 सेंटीमीटरचं मेजर घ्यायचं आहे स्केलवरून. बरोबर स्केलवरून 10 सेंटीमीटरचा मेजर घ्यायचा आहे आपल्या कंपासमध्ये. इथं ठेवून बरोबर एक आर्क अशी ओढायची आहे म्हणजे या पॉईंटला ठेवायचा आहे N पॉईंटला कंपास आणि कंपासवरून इथे ह्या ज्या लाईनवरती आहे अशी आर्क येणार सपोज. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला हा पॉईंट मिळालेला आहे. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला इकडे असा जॉईन करून घ्यायचा आणि एक्स्ट्राची लाईन इरेज करून घ्यायची आणि इथे येणार M. आता हा आपण घेतला होता 90 डिग्री आणि ही लाईन जी आहे ही 10 सेंटीमीटरची लाईन आहे. हे सर्व मेजर देणे तुम्हाला खूप आवश्यक असतात. सर्व मेजर द्यायचे ट्रायंगल तेव्हाच कुठं तो ट्रायंगल आपला कंप्लीट होतो. ओके. आता बघणार आहे एक्झाम्पल 2. सेम ॲज इट इज करायचं आहे आपल्याला. फक्त याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल सांगितलेला आहे तर तो कसा लिहायचा बरोबर तुम्ही लक्षपूर्वक बघा. इन द राईट अँगल ट्रायंगल STU हायपोटेनियस SU इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड ST इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता बघा इकडे सांगितलेलं आहे आपल्याला राईट अँगल. सर्वात आधी बघा राईट अँगल सांगितले आहे तर STU म्हटलेलं आहे. मग STU म्हणजे काय तर हा जो T आहे हा T आहे आपला 90चा. मग आपल्याला इथे घ्यायचा आहे 90 डिग्री. मग ॲज इट इज आपण इथं परत एक रफ डायग्राम काढून घ्यायची आणि इथं आधी द्यायचा T म्हणजे हा 90 डिग्री आहे. आता आपल्याला ST म्हटलेला आहे तर बघा इथून आपण ST घेणार आहे. ST इथं घेणार आहे 4 आणि इथे आपल्याला U लिहायचा आहे आणि हा जो U असणार आहे आपल्याला 5 सेंटीमीटरचा. ठीक आहे. बघा कशा प्रकारे मी हा रफ डायग्राम ड्रॉ केलेली आहे. सर्वात आधी बघायचं आहे की आपल्याला अँगल कोणता दिलेला आहे. मग अँगल कोणता आहे तर T अँगल दिलेला आहे. जर समजा आपल्याला असं म्हटलेलं आहे की ट्रायंगल STU हा काय आहे 90 डिग्रीचा आहे. मग STU 90 डिग्रीचा आहे तर S 90 डिग्रीचा घ्यायचा, T घ्यायचा की U घ्यायचा आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते मे बी. मग सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे हा जो T मिडल असतो जो मध्ये आपल्याला दिलेला असतो तो अँगल आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे T अँगल हा 90चा घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण काय केलेलं आहे जो पण काही मेजर दिले ते मेजर आपण इथं लिहून घेतले. आता या ठिकाणी आपण बेस ड्रॉ करणार आहे TS म्हणजे STU. आता या लाईनला आपण असंही रीडिंग केलं TS किंवा ST असंही रीडिंग केलं तरी सेमच येणार आहे म्हणून ST इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि या ठिकाणी आपण 90 डिग्रीचा अँगल घेणार आहे म्हणजे T हा 90 डिग्री असा घेणार. ज्याप्रमाणे आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं सेम टू सेम आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. इथे जी 5 आहे ती 5 आपण कंपासमध्ये मेजर घेणार आहे स्केलच्या सहाय्याने म्हणजे स्केलवरून बरोबर तुम्हाला कंपासमध्ये मेजर घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर. S पॉईंटला ठेवायचा आणि ह्या इथून असा आपल्याला एक आर्क अशी एक आर्क आपल्याला ड्रॉ करायची आहे.
ठीक आहे. सपोज अशी येणार 5 डिग्री 5 सेंटीमीटर आणि ही अशी मॅच करून घ्यायची आहे. या ठिकाणी येणार यू आणि इथे येणार आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे. अशा प्रकारे हे अँगल्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. फक्त तुम्हाला जे पण काही हे लिहून दिलेलं असतं याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की कोणता अँगल आपल्याला घ्यायचा आहे 90चा आणि जे मेजरमेंट्स आपल्याला ॲक्युरेट हे डायग्रामला द्यायचे, तेव्हा कुठं आपला अँगल व्यवस्थित येणार. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. थर्ड एक्झाम्पल थर्डमध्ये सांगितलेलं आहे इन ट्रायंगल ABC लेंथ AC इक्वल टू 7.5 सेंटीमीटर, मेजर अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री अँड लेंथ BC इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. मग इथे आता आपल्याला हा 90 डिग्रीचा सांगितलेला आहे म्हणून आपण रफ डायग्राममध्ये पण 90 डिग्रीचा अँगल एक असा ड्रॉ करून घेणार आहे. आता या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला बघायचं की जो अँगल आपल्याला दिलेला आहे तो कोणता अँगल आहे. यामध्ये ABC दिलेला आहे म्हणजे मिडल पॉईंट, मिडल काय आहे B, म्हणजे B हा 90चा येणार आहे म्हणून आपण या ठिकाणी आधी B 90 देणार आहे 90 डिग्री. आणि आपल्याला BC, मग जो BC सांगितलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण C देणार आहे. BC सांगितलेला आहे 5.5 सेंटीमीटर आणि या ठिकाणी A येणार. AC आपल्याला A आणि C म्हणजे ही जी लाईन आहे ही 7.5 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आता आपण फेअर डायग्राम ड्रॉ करू. आता बेस आपण सर्वात आधी BC इथे ड्रॉ करायचा आहे. BC 5.5 सेंटीमीटर. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की हा राईट अँगल आहे म्हणजे आपल्याला इथे प्रोटेक्टरचा यूज करावा लागणार आहे आणि प्रोटेक्टर या ठिकाणी ठेवून आपण 90 अँगल काढून घ्यायचा आहे 90 डिग्रीचा. ठीक आहे. आता प्रोटेक्टरचा यूज संपला. आता आपल्याला कंपासचा यूज करायचा आहे. मग कंपासमध्ये आता आपल्याला AC लाईन ड्रॉ करण्यासाठी इथे 7.5 सेंटीमीटर माप घ्यायचा आहे मेझर, म्हणजे स्केलवरून आपल्याला 7.5 मेझर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि C पॉईंटला कंपास ठेवून इकडे अशी आर्क या लाईनवरती काढायची आहे. मग सपोज या अशी येणार आहे आणि या ठिकाणी जो पॉईंट मिळेल तो पॉईंट आणि C पॉईंट आपण इथे असा मॅच करून घ्यायचा आणि या ठिकाणी येणार A. एक्स्ट्राचे लाईन तुम्ही इरेज करून टाकले तरीही चालेल. आणि हा B राईट अँगल होता 7.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपले हे अँगल फॉर्म होतील. तुम्हाला हे सर्व अँगल एकदम सेमच दिसत असणार आहे, फक्त याचे जे मेजरमेंट आहेत ते तुम्हाला वेगळे दिलेले आहे. ओके. आता आपण घेणार एक्झाम्पल 4. एक्झाम्पल 4 सेम ॲज इट इज आहे, फक्त आपल्याला इथे काय केलेलं आहे जे मेजरमेंट हे चेंज करून दिलेले आहे. मग इन ट्रायंगल PQR लेंथ PQ इक्वल टू 4.5 सेंटीमीटर, लेंथ PR इक्वल टू 11.7 सेंटीमीटर अँड मेजर अँगल PQR इक्वल टू 90. आता इथे पण 90 डिग्री म्हटलंय म्हणून आपण एक 90 डिग्रीचा अँगल असा काढून घेणार रफ फिगरमध्ये. आता या ठिकाणी सर्वात आधी काय बघायचं आहे आपल्याला की अँगल कोणता दिलेला आहे. मग या ठिकाणी PQR दिलेला आहे तर आपल्याला हा Q जो आहे मिडल जो असतो तो आपल्याला अँगल दिलेला असतो, म्हणजे हा Q आहे तर इथे आपल्याला Q द्यावा लागणार कारण इथे 90 डिग्री आपण काढलेला आहे. आता लेंथ आपली काय असणार आहे Q सोबत कोण आहे P, म्हणून इथे दिलेला आहे P म्हणजे QP किती घ्यायचं आहे 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता या ठिकाणी P आणि Q फॉर्म झाले तर हा R असणार. मग PR किती दिलेला आहे बघा 11.7 सेंटीमीटर. ओके. अशा प्रकारे ही रफ फिगर आपली ड्रॉ झालेली आहे. याच्या अकॉर्डिंग आपण आता फेअर करून घेणार आहे फिगरला. आता या ठिकाणी आपण काढणार आहे बेस म्हणजे PQ. हा बेस येणार आहे 4.5 सेंटीमीटर. म्हणजे सर्वात आधी तुम्हाला स्केलचा उपयोग करायचा आहे आणि 4.5 सेंटीमीटरचा एक बेस ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट आपण इथे प्रोटेक्टरचा यूज करणार आणि राईट अँगल फॉर्म करणार आहे. आतापर्यंत तुम्हाला सर्व प्रोसेस समजलीच असेल. ठीक आहे. आता इथे 90 डिग्रीचा फॉर्म झाल्यानंतर आपल्याला कंपासचा यूज करायचा. कंपासमध्ये 11.7 मेजर घ्यायचा आहे स्केलवरून. मग 11 पॉईंट मेजर घेतला आपण, 11.7 मेजर घेऊन P पॉईंटला कंपास ठेवून या लाईनवरती अशी एक आर्क आपण अशी ड्रॉ करून घेणार. सपोज अशी येणार आणि जो पॉईंट मिळणार हा पॉईंट आणि हा P पॉईंट आपण इथे जोडून घेणार आहे. तुम्ही बरोबर तुमच्या इन्स्ट्रुमेंटनी हे काढून घ्यायचं आहे. मी हाताने काढत आहे म्हणून थोड्या लाईन तिरप्या होऊ शकतात. आता या ठिकाणी R पॉईंट येणार आणि हा आपण किती घेतला होता 11.7 सेंटीमीटर. अशा प्रकारे चारही एक्झाम्पल आपले सॉल्व झालेले आहे. आता 5th नंबरचं एक्झाम्पल जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला स्वतः करायचं आहे, म्हणजे स्वतः प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल घ्यायचे आहे सेम आपण जसे या ठिकाणी दिलेले आहेत ते.
आणि असे 1-2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचे आहे. तर या ठिकाणी आता हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतो. आय होप तुम्हाला सर्व हा प्रॅक्टिस सेट समजला असेल. हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.